नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, मोमेंटम पॉझिटिव्ह होता। एव्हाना निफ्टी ऑलमोस्ट 150 पॉईंट पॉझिटिव्ह 23,400 पर्यंत निफ्टी गेलेली। 23,250 300 इझिली निफ्टीनं ओपनिंगला क्रॉस केलं आणि त्यानंतर मेंटेन होऊन ऑलमोस्ट 23,400 पर्यंत निफ्टी गेलेली। बँक निफ्टीसुद्धा 55,400 ते 500च्या आसपास जाऊन पोहोचलेली। क्लोजिंग सेशनला दुपारी 2:30 नंतर मात्र मार्केटला जोरात प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली। हायर लेवलला निफ्टी, बँक निफ्टी असेल, एंटायर गेन्स जे निफ्टीचे 100-150 पॉईंटचे होते। सेन्सेक्सचे जवळपास 500 ते 600 पॉईंट पॉझिटिव्ह होता सेन्सेक्स, तो सुद्धा मायनसमध्ये ऑलमोस्ट फ्लॅट 60 पॉईंटला येऊन बंद झाला। निफ्टी जो आहे तो 27 पॉईंट मायनस, बँक निफ्टी 100 पॉईंट जवळपास मायनसमध्ये जाऊन बंद झाला। याचं रिझन होतं हायर लेवलला येणारं प्रॉफिट बुकिंग, कारण FIs ॲज युजल विकतच आहेत। कंटिन्यू FIsची विक्री 4,000 ते 5,000 करोडची विक्री गेली कित्येक दिवस सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं मार्केट हायर लेवल्सला जाण्याचा प्रयत्न करते, इमिजिएट बेसिसला FIsकडून विक्रीचा ओघ सुरू होतो आणि मार्केट जे आहे तो प्रॉफिट बुकिंगनं खाली येतं आणि हा ट्रेंड FIचा कंटिन्यू आहे। तोपर्यंत FIची जोपर्यंत विक्री सुरू आहे, निफ्टीला हायर लेवलला सेलिंग प्रेशरच बघायला मिळेल असं मला वाटतं। पॉझिटिव्ह संकेत किंवा न्यूज कोणती नाही, US ट्रेड डील जे होणार होते त्याचीही अजून अनाऊन्समेंट फक्त झालं आहे, सिग्नेचर्स झालेले नाही आहेत। FIला टॅक्सेशनला घेऊन इक्विटी मार्केटला काही टॅक्सेशनमध्ये सवलत देण्याची चर्चा सुरू होती मागच्या आठवड्यात, तीही कुठेही पूर्णत्वास येताना बघायला मिळत नाही आणि इराण आणि अमेरिकेचं वॉर जे सुरू आहे तेही कुठं संपताना बघायला मिळत नाही। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट या सगळ्या न्यूजमुळं निगेटिव्ह झाले आणि हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येते, लोअर लेवलला DIची खरेदी होते, त्यामुळं मार्केटला थोडंसं सपोर्टमेंट रिकव्हरी होते। पण जी ती रिकव्हरी आहे ती पूर्ण सेल करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी म्हणून वापर केला जातो आणि खाली येतो। त्यामुळे सध्या तरी मार्केटचं सिनेरिओ वीक आहे आणि ज्या पद्धतीनं आज हायर लेवलवरून निफ्टी खाली आली, मला वाटतं जर उद्या निफ्टी 23,250-300 क्रॉस नाही करू शकली ओपनिंगला तर थोडासा विकनेस निफ्टीला येऊ शकतो। 23,100 ते 23,000 पर्यंतसुद्धा निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो। हायर लेवलला 23,300च्या वर गेला तर 23,400 ते 23,500 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। 23,500 आणि 800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। लोअर लेवलला 23,100 23,000 हे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहेत। या रेंजमध्ये निफ्टी मला वाटतं उद्याच्या सेशनमध्ये ट्रेड होऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 एक सपोर्ट आहे, 55,000च्या वरती गेलं तर 55,500 ते 55,800 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। लोअर लेवलला 55,000 ब्रेक केला तर मला वाटते 54,800 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। 54,000 बँक निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। या रेंजनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। FIs DIचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FIsने ऑलमोस्ट 4,300 करोडची विक्री केली, त्या बाजूला DIने 5,700 करोडची खरेदी केली। त्यामुळे FIचा 4,000 ते 5,000 करोडचा विक्रीचा ओघ जो आहे गेले कित्येक दिवस कंटिन्यू आहे, त्यामुळे मला वाटतं मार्केटमध्ये विकनेस बघायला मिळते हायर लेवलवरून। आज NSEमध्ये 802 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2100 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 16 शेअर्स वाढले, त्या बाजूला 34 शेअरमध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। सेक्टर इंडिसेसमध्ये आज फक्त FMCG सेक्टरमध्ये चांगला गेन राहिला, बाकी मेटल, एनर्जी, रिॲलिटी, ऑटो, IT सेक्टरमध्ये जे आहे, फार्मा सेक्टरमध्ये मंदीचं सावट बघायला मिळालं, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते। ग्लोबल मार्केटचा अंदाज घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स ऑलमोस्ट 1% आसपास मायनस आहेत सगळे। डाव फ्युचर्ससुद्धा 400 पॉईंट मायनस आहेत। जे काही इराण आणि USमध्ये फ्रेश वॉर सुरू झालं आहे त्यामुळे युरोप आणि US मार्केटमध्ये पडझड बघायला मिळते। क्रूड ऑइलच्या किमती $90-92 आसपास स्टेबल आहेत, पण हायर लेवलला सस्टेन आहेत, त्यामुळे थोडंसं मार्केटला इकॉनॉमिक स्लोडाऊनची भीती आहे आणि FIची विक्री या सगळ्यामुळे मार्केटवर दबावाचा ओघ आहे। मला वाटतं उद्या आपल्याला निश्चितच एक वीक ट्रेडिंग सेशन कदाचित बघायला मिळू शकेल असं आहे। फक्त 23,000 23,100 निफ्टी गेले कित्येक सेशन प्रोटेक्ट करते आहे, यावेळीसुद्धा उद्या बघणं गरजेचं आहे की लोअर लेवलवरून काय बाईंग येते काय। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।